नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची कथा. मच्छिंद्रनाथाने गहिनीनाथांची आणि गोरक्षनाथांची कशी परीक्षा घेतली. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. मच्छिंद्रनाथाला मैनावतीने सोन्याची वीट दिली होती. मच्छिंद्रनाथ ती सोन्याची वीट जेवताना सोबत ठेवत होते, बसताना सोबत, असे हातातून खालीच ठेवत नव्हते. तेव्हा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथांना खूप मोठा प्रश्न पडला होता. गुरुवर जर असेच करत राहिले तर आपण लोककल्याणाचं कार्य कसं करणार. त्यासाठी त्यांना खूप मोठा प्रश्न पडला होता. गोरक्षनाथ कायम चिंतेत असायचे, काय करावं आता. ही जर सोन्याच्या विटेचं मी काय केलं नाही तर मच्छिंद्रनाथ ह्या विटेतच दंग राहतील आणि मैनावतीच्या आठवणीने परत ते श्रीराज्यामध्ये परत निघून जातील, असं भीती गोरक्षनाथांच्या मनामध्ये होते. तेव्हा गोरक्षनाथ डोकं चालवतात, काय करावं ते. जेव्हा मच्छिंद्रनाथ झोपतात त्या सोन्याची वीट घेऊन आणि मच्छिंद्रनाथांचा हात सोन्याच्या विटेवरून साईडला जातो, तेव्हा गोरक्षनाथ ती सोन्याची वीट घेऊन अशी लांब अंतरावर फेकून देतात. तेव्हा थोड्या वेळाने मच्छिंद्रनाथ उठतात आणि बोलतात, गोरक्ष, माझी इथली सोन्याची वीट काय केली, कुठं फेकली, कुठं गेली. इथंच तर ठेवली होती, आता कुठं गेली सांग. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात, गुरुवर तुम्हीच जर असं केलं तर आम्ही काय करणार. तेव्हा गहिनीनाथही बोलतात, गुरुवर तुम्हीच जर असं करत राहिलं तर आम्ही काय करायचं, आम्हाला काही सुचत नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथ त्यांच्यावर भडकतात आणि बोलतात, कुठं गेली सांगा माझी सोन्याची मला वीट हवी, सोन्याची माझी, मला किती प्रेमाने मैनावतीने दिली होती. आता ती जर वीट नाही भेटली तर मी काय करू, किती प्रेमाने दिलती माझ्याकडे. आणि मच्छिंद्रनाथ असे बोलत बोलत तेव्हा गोरक्षनाथांना खूप राग येतो आणि गोरक्षनाथ बोलतात, गुरुवर तुम्ही एका विटेचं काय घेऊन बसला आहात. मी तुमच्यासाठी अख्खा डोंगर सोन्याचा करतो. आणि भगव्या जोळीमधून थोडीशी विभूती घेतात आणि मंत्र बोलतात आणि समोरच्या डोंगरावरती फेकतात. तेव्हा पूर्णपणे डोंगर सोन्याचा होऊन जातो. तेव्हा मच्छिंद्रनाथ त्या डोंगराकडे बघत हसतात आणि बोलतात. मच्छिंद्रनाथ हसतच राहतात. तेव्हा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ बोलतात, गुरुवर तुम्ही हसत आहात. तेव्हा मच्छिंद्रनाथ बोलतात, मला काय करायचं आहे सोन्या नाण्याचं. अरे ते कुठं ठेवणार मी सोनं नाणं, काय गरज आहे मला. मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो. तुम्ही खरोखर आज माझे शिष्य आहात. आज तुम्हाला जी शिकवण मिळाली आहे ती खूप चांगली आहे आणि तुम्ही लोककल्याणासाठी कार्य करू शकता. असं बोलून मच्छिंद्रनाथ गहिनीनाथांना आणि गोरक्षनाथांना मिठीत घेतात आणि बोलतात, खरोखर मी धन्य झालो. जे तुम्हाला आजपर्यंत शिकवण मिळाली त्यामधून मला आज कळालं की तुम्ही माझे पक्के शिष्य बनला आहात. आणि पुढच्या कार्यासाठी ते बोलतात, आता आपण पुढच्या कार्यासाठी जायचं आहे. पण गोरक्षनाथांना मोठा प्रश्न पडतो आणि ते बोलतात, गुरुवर मी तुम्हाला एक विचारू का. तेव्हा मच्छिंद्रनाथ बोलतात, हो गोरक्ष विचार. तेव्हा ते बोलतात, गुरुवर तुम्ही मी जी वीट फेकली होती ती मला शोधायला तर सांगणार नाहीत ना. मच्छिंद्रनाथ हसतात आणि बोलतात, नाही, त्या विटेचं मी काय करणार आणि कुठेही तुला शोधायला जाणार नाही. पण आता आपल्याला पुढचं कार्य करायचं आहे. तेव्हा बोलतात, पुढचं कार्य कुठलं करायचं आहे सांगा. तेव्हा ते बोलतात, पुढं एका झोपडीमध्ये साधू महाराज राहतात, तिथं आपल्याला जायचं आहे आणि तिथं अन्न भोजन व्हावं एवढी माझी इच्छा आहे. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात, त्याची काळजी मी घेतो. तिथे साधूंच्या तिथे आज नक्कीच अन्न वाटप होईल आणि सर्वांना भोजनही मिळेल. तेव्हा मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ आणि गोरक्षनाथ तात्काळीने त्या साधूंच्या झोपडीवरती जातात आणि बोलतात तिथं, ओम नमो आदेश अलक निरंजन. तेव्हा ते साधू बाहेर येतात आणि बोलतात, तुमचं स्वागत आहे ह्या साधूंच्या झोपडीमध्ये, कुटीमध्ये. तेव्हा ते बोलतात, मच्छिंद्रनाथ बोलतात, आमची इच्छा आहे आज इथं अन्न वाटप व्हावं. तेव्हा ते साधूही हा बोलतात आणि बोलतात, हे तर आमच्या भाग्याच आहे. तुमच्या हाताने जर इथं अन्नदान होत असेल तर खूपच छान.
सर्वांची असं अन्न सर्वांना वाटप होऊन त्यांना खूपच आनंद होतो आणि सर्वजण भोजनाची तयारी लागतात आणि ग म गोरक्षणात स्वतः भिक्षा मागायला जातात आणि तिथं अन्न भोजन तयार करतात आणि सर्वांना भोजन वाटप करतात आणि सर्व पशु जीव पक्षी तिथं येणारे जाणारे गरीब लोक सर्वांना अन्न वाटप होते आणि ते अन्न खाताने मच्छिंद्रनाथ पाहतात आणि सर्वांना मन प्रसन्न होतं आणि बोलतात, आज खूप असे मुख्य प्राण्यांना जीवांना आणि जे गोरगरीब आहेत त्यांना पण आज भोजन मिळालं, खरंच धन्यवाद. आणि त्या साधूंना बोलतात, खरोखर आज तुमच्यामुळे आज ह्या जीवांना अन्न मिळालं. आणि तिथून पुढे श्री गुरुदत्त यांच्याकडे प्रस्थान करतात. सर्व